श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहंकार आणि गैरसमज. अहंकार आणि गैरसमज मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये प्रसंग परीक्षा घेत राहतील. आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं. या जीवनामध्ये दुःख, संकट आणि नक्कीच कठीण वेळ प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आहे. दुःख, संकट आणि कठीण वेळ प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आहे. पण एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर नक्कीच तुला तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनासारखं घडवायचं आहे, तुझ्या जीवनामध्ये तुला तुझ्या आयुष्यामध्ये आनंद हवा आहे, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवू नकोस. स्वामी तुझी फसवणूक होऊ देणार नाहीत आणि या जीवनामध्ये चांगले कर्म आणि चांगले कृत्य करत राहा. या आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. या आयुष्यामध्ये कधी एकटं पडणार नाहीस. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शिकवण कायम प्रत्येक स्वामी भक्ताला योग्य ते मार्ग दाखवत राहते. आज विचारा त्या प्रत्येक अक्कलकोट निवासींना, आज प्रत्येक अक्कलकोट वासियांना विचारा की स्वामी समर्थांच्या विचारांचे, स्वामी समर्थांच्या शिकवणींची किंमत काय आहे. स्वामी समर्थांची शिकवण असं चमत्कार घडवून जाते माणसाच्या आयुष्यामध्ये. एक असं चमत्कार घडून जाते जेणेकरून माणसाचे आयुष्य पूर्णतः बदलून जाते. स्वामी स्वतः सांगतात, माणसाला आयत्या हाती काही भेटणार नाही, रिकाम्या हाती काही भेटणार नाही. प्रयत्न करत असेल तर त्याच्या प्रयत्नांना यश नक्कीच भेटेल. प्रयत्न करत असेल तर त्यांच्या प्रयत्नांना यश नक्कीच भेटेल. पण या जीवनामध्ये कधीच तुला एकटे सोडणार नाही. तुला कधी एकटे सोडणार नाही. जेव्हा जेव्हा प्रयत्न करशील तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल. या कलियुगामध्ये, या मोहमायेच्या दुनियेमध्ये तुला जगायला शिकवतील स्वामी. या कलियुगामध्ये, या मोहमायेच्या दुनियेमध्ये तुला जगायला शिकवतील स्वामी. प्रत्येक वाईट वेळेमध्ये, प्रत्येक वाईट काळामध्ये तुला जगायला शिकवतील स्वामी. विश्वास ठेव स्वतःच्या मनावर. विश्वास ठेव स्वतःच्या मनावरती. लक्ष दे आज स्वामींकडे. लक्ष दे आज स्वामींच्या शब्दांकडे. हेच स्वामींचे शब्द, हेच स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जातील. एक खूप मोठा बदल घडवून जातील. फक्त दुर्लक्ष करू नकोस. फक्त दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात. तर तुला एक गोष्ट सांगतो, डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. तुझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तू विश्वास ठेव स्वामींवर. आणि नक्कीच तुला आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तर नक्कीच सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेची गरज, या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती अत्यंत महत्त्वाची ठरणारी गोष्ट म्हणजे स्वतः माणसाचे कर्म आणि माणसाचे कृत्य. यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो. यावरूनच एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो. स्वतःच्या आयुष्यातील सुख इतरांना कसं वाटायचं, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये तोच माणूस खरा आहे जो व्यक्ती या जीवनामध्ये आता सुद्धा आपल्या कर्मांवर लक्ष ठेवतो. त्या माणुसकीचं नातं जपतो. त्या माणुसकीचा धर्म पार पाडतो. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची कठीण वेळ आणि या काळातील गरज, एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो. ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे जगामध्ये चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभा राहणार कोण? वेळ आणि परिस्थिती दोन्ही विकट आहे. मोठ्या
मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. आज या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतं, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं. आज ही फक्त एक लोक नाहीत, असंख्य लोक आहेत ज्यांची वेळ परिस्थिती वाईट असल्यामुळे एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना लोकांसमोर हात पसरावं लागतं. तर नक्कीच जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर एक सर्वात मोठी मोहीम होऊ शकते, एक सर्वात मोठी मोहीम घडू शकते. पण आज प्रत्येकाची साथ हवी, प्रत्येक स्वामी भक्ताची साथ हवी. तर आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला सानिका घाडे, उत्तम गायकवाड, तुळशीराम चव्हाण, नागनाथ गोडसे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांचा विचार त्या लोकांनी केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये कोणीच करत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते, त्यांची प्रगती कायम होत राहते. एक महत्त्वाचा मुद्दा, एका मोहिमेबद्दल तुला माहिती दिली. या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता, अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता. एक शेवटची विनंती हीच असेल की जर आज आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद आहे, आपल्या आनंदातून आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये थोडं का होईना, फुल ना फुलाची पाखी, आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जात असेल तर ती संधी कधी सोडू नका, तर ती संधी कधी सोडू नका. शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून या मोहिमेला अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता, या मोहिमेसाठी अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आता या क्षणापासून, या वेळेपासून स्वामींचे ते विचार ऐकणार आहेस जे विचार कुठे ना कुठेतरी तुला ऐकायचेच होते, ज्या विचारांनी तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडेल जो फरक तुला घडवायचाच आहे. या जीवनामध्ये संयमता ठेवली तर सर्व काही मिळतं. स्वामी म्हणतात ना, संयमता ठेवली की सर्व काही मिळतं. पण आज थोडंसं वेळ काढ स्वामींसाठी, कारण की थोडंसं वेळ तुला सर्व काही शिकवून जाईल. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये काही असे महत्त्वाचे मुद्दे असतात, काही असे महत्त्वाचे टप्पे असतात ज्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ येत नाही. पण माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या कर्मांमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही भोगून जातो. आता एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, कर्म आणि त्या कर्मांचे फेरे तुला सांगितले. कर्मांचे फेरे हे खूप वाईट असतात जर आपण त्या गोष्टीचा योग्य प्रकारे उपयोग केला नाही, या आयुष्याचा योग्य प्रकारे आपण उपयोग केला नाही, या जीवनाच्या ज्या कारणाने आपण आलेलो आहोत त्या कारणाने आपण जगलो नाही, तर कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख सोसावेच लागतात. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, आज तुझ्या जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, उगाची भीतोसी भय हे पळू दे. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या आयुष्यामधलं दुसऱ्याला वाटण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या धम्मयुक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून स्वाथ देतात स्वामी, तिथून साथच देतात स्वामी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरकतो कशासी, असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो, तू पुढे काय ठेवितो. स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये, स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये खूप खोल अर्थ आहेत. स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये, स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये खूप खोल अर्थ आहेत. आज तुला प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा, आज तुला प्रत्येक शब्दांचा अर्थ, आज तुला प्रत्येक वाक्यांचा अर्थ अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगणार आहे. तू फक्त आज इथे लक्ष दे, तू फक्त आज इथे लक्ष दे, दुर्लक्ष करू नकोस, कारण की याच गोष्टी तुला आयुष्य जगायला शिकवणार आहेत, कारण की याच गोष्टी तुला आयुष्य जगायला शिकवणार आहेत.
या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःची इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतता मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे, आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात
रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरवायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत. तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील. कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही. परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा. कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो. त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळ, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला. मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील. आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊलवाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ.
महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण.
भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात.
माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो. ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची
फळं मिळतात। ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे। परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील। आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे। म्हणून स्वामींवरती भक्ती कर, स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर, बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल। आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं। जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे। या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते। आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव। परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस। जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेव। कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात। तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते। ही गोष्ट कायम लक्षात ठेव। या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, वेळेचा खेळ आहे, या वेळेच्या खेळेमध्ये नक्कीच तुझी वेळ सुद्धा येणार, तुझा काळ सुद्धा येणार, तुझ्या मनासारखं सुद्धा घडणार। फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत आज तुला या स्वामी विचारांमध्ये समजून जाणार आहे। स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे। माणसाचे अनुभव हे माणसाचे आयुष्य घडवते, पण माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते, माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते। आणि तू तर स्वामी भक्त आहेस तर नक्कीच आज स्वामींचे शब्द ऐकण्यासाठी कंटाळा करू नकोस, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, या जीवनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जीवनात सुख आणि दुःख हे कायम एकामेकांसोबत चालत असतात। बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी नेहमी आतल्या भावना सांगत नाही। कधी माणूस आनंदात असूनही मनातून दुःखी असतो, तर कधी दुःखात असूनही शांत आणि स्थिर राहतो। दुःखाच्या वेळी झोप लागत नाही आणि सुखाच्या वेळीही झोप लागत नाही, कारण दोन्ही अवस्था माणसाला आतून अस्वस्थ करतात, कारण दोन्ही अवस्था माणसाला आतून अस्वस्थ करतात। हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे, हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे। एक मोठं उदाहरण तुला यावरून देतो। समजा एक माणूस आहे जो मोठ्या पदावर नोकरी करतो, श्रीमंत आहे त्याच्या कष्टामुळे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो माणूस मोठ्या पदावर नोकरी करतो, लोक त्याच्याकडे पाहून म्हणतात काय नशीबवान आहे, काय गाडी आहे, काय पैसा आहे, काय मान आहे। बाहेरून त्याचं आयुष्य मोराच्या नाचासारखं सुंदर दिसतं, पण आतून त्याच्या मनात चिंता, जबाबदाऱ्या, ताण आणि भीती असते, पण आतून त्याच्या मनात चिंता, जबाबदाऱ्या, ताण आणि भीती असते। रात्री तू झोपायचा प्रयत्न करतो, पण डोळे मिटले तरीही विचार थांबत नाही। तर दुसरीकडे एक साधा वृद्ध माणूस आहे, आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे, आजार आहे, शरीर थकलं आहे, मृत्यू जवळ आहे, पण तरीही तो शांत आहे, पण तरीही तो शांत आहे। तो आपल्या आयुष्याकडे समाधानाने पाहतो, देवाचं नाव घेतो आणि मनात कुठलाही पश्चाताप ठेवत नाही। जसं राजहंस मरताना सुद्धा गातं, तसं तो माणूस शेवटच्या क्षणीही शांत आणि आनंदी असतो। या दोन्ही उदाहरणातून हेच कळतं, जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही,
नाही. जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही. जीवन म्हणजे प्रत्येक क्षण स्वीकारणं. सुख असो वा दुःख, आनंद रडवतो, कधी कधी आनंद रडवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतं. ह्यालाच खरं जीवन म्हणतात, ह्यालाच खरं जीवन म्हणतात. तू फक्त समाधानी राहा, तू फक्त समाधानी राहा. प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ स्वीकारण्याची शक्ती तुझ्या मनामध्ये ठेव. आज प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी सुद्धा होईल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि कष्ट हे लागतातच लागतात. आणि रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. कधीच कोणत्या गोष्टीचा माज करू नकोस. या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट तुला स्वामी तर शिकवतीलच, पण यापुढे येणारा थोडासा वेळ सुद्धा तुझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ बनून जाणार आहे. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला आता सांगणार आहे. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते, जणू कोरा कागद देते. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. कधी कधी नियती आपल्याकडून काहीतरी हिरावून घेते, तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण खरं पाहिलं तर ती जागा रिकामी करून आपल्याला काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. कधी कधी आपल्याला त्या जागा रिकाम्या करून काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नक्कीच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या या विचारांमध्ये खूप मोठे अर्थ लपलेले आहे. समजा एक तरुणाची नोकरी अचानक जाते. रोजची सवय, पगार, ओळख सगळं एका क्षणात संपतं. सुरुवातीला त्याला वाटतं की नियतीने त्याच्याकडून सगळंच काढून घेतलं. तो खूप निराश होतो, रात्रंदिवस चिंता करतो. त्याला वाटतं आता माझं काहीच उरलेलं नाही. पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की आता त्याच्याकडे वेळ आहे स्वतःसाठी. तो नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करतो, स्वतःचा छंद जोपासतो आणि एक छोटा व्यवसाय सुरू करतो. काही वर्षात तो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि आधीपेक्षा जास्त समाधानी जीवन जगतो. जर त्याची जुनी नोकरी गेली नसती तर कदाचित त्याला स्वतःमधली ही क्षमता कधीच कळाली नसती. म्हणजेच नियतीने त्यांचा हात रिकामा केला, कारण तिला त्याच्या हातात काहीतरी अधिक मौल्यवान द्यायचं होतं. हेच जीवनाचं खरं सत्य आहे. जे जातं ते नेहमी नुकसान नसतं. कधी कधी ते नव्या गोष्टीची सुरुवात सुद्धा असते. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून निघून गेली, ती सुद्धा कुठे ना कुठेतरी त्याच्या पाठी एक मोठं कारण असतं. सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. फक्त तुझ्या वागण्यावरती, तुझ्या बोलण्यावरती, तुझ्या विचारावरती, तुझ्या कृत्यावरती सर्व काही अवलंबून आहे. आज विश्वास ठेवतोयस तर शेवटपर्यंत विश्वास ठेवून बघ, कारण की हे स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच ठरवून देतील. तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच घडवून देतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोकंसुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचा चांगला विचार करतात, आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही. आज जे सगळ्यांचं चांगलं करतात, आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो. आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचं खेळ आहे. वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ. आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ, कारण की याच गोष्टीत कुठे ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाहीत. एवढं लक्षात
ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोयस, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल, तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले, उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील, तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे, कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो. अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस, कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात, जर तू चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, कारण तो खरा असतो. त्याचा साक्षही त्याची स्वतःची वेळच देत असते. त्यामुळे तू घाबरू नको. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. तू जितकं कमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव, कायम या गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले, स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली, तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं. स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं. या जीवनामध्ये मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखात चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्त्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत. आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कितीही मोठे संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे
तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा, तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावा, स्वामींचे विचार धरावे, स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस नक्कीच भाग्यवंत ठरशील, कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत, भिवू नकोस स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत, आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात, पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस, यामुळे तू खचून जाशील अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस, आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझे आयुष्य सुरळीत चाललेले आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींच्या विचाराला आचरणात आण आणि बघ तुझे आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो, रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो, ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच,
आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा.
स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये
लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात, आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच
या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव, ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर.
जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असा दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे शब्द हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं सोडणार नाहीत. कारण की या मतलबी काळामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये आपली जवळची लोकंसुद्धा आपली साथ सोडतील, पण स्वामी हे तुझा हात कधीच सोडणार नाहीत. स्वामी हे तुझा पाठिंबा कधीच सोडणार नाही. मनापासून स्वामींची भक्ती कर, निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींचे विचार ऐक, कारण की या विचारांमध्ये तुझे आयुष्य लपलेले आहे. या विचारांमध्ये तुझे आयुष्य दडलेले आहे. अहंकार आणि गैरसमज हे माणसाच्या सगळ्यात मोठे शत्रू आहेत. हे माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. अहंकारामुळे माणूस स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि सत्य पाहायला तयार होत नाही, तर गैरसमजामुळे तो सत्य ऐकायला नाकार देतो. या दोन्ही गोष्टींमुळे माणूस हळूहळू आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसापासून, नात्यांपासून आणि योग्य मार्गापासून दूर जातो. एक मोठे उदाहरण तुला सांगतो. सुरेश एक हुशार आणि मेहनती कर्मचारी होता. ऑफिसमध्ये त्याचं काम चांगलं चाललं होतं. त्यामुळे त्याच्या मनात हळूहळू अहंकार वाढू लागला. त्याला वाटायला लागलं की आपल्याला सगळं कळतं आणि दुसऱ्यांचं ऐकण्याची गरज नाही. एकदा त्याची वरिष्ठांनी त्याला एक कामाबद्दल सूचना दिली, पण सुरेशने ती सूचना गैरसमजून घेतली नाही. त्याला वाटलं की आपल्यावर शंका घेतली जात आहे. अहंकारामुळे त्यांनी वरिष्ठाचं म्हणणं शांतपणे ऐकलंच नाही. मला शिकवण्याची गरज नाही असं मनात ठरवून तो तिथून निघून गेला. दुर्लक्ष करून त्या वरिष्ठांना. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नंतर त्या कामात मोठी चूक झाली, टीमचं नुकसान झालं आणि सुरेशची प्रतिमा खराब झाली. तेव्हा त्याला कळलं की जर त्याने अहंकार बाजूला ठेवून सत्य ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. गैरसमजामुळे त्यानं सत्य ऐकू दिलं नाही आणि अहंकारामुळे सत्य पाहू सुद्धा दिलं नाही. शेवटी त्याला उमजलं की माणूस मोठा होतो तो बोलण्यातून नाही, तर ऐकण्याच्या तयारीतून. अहंकार आणि गैरसमज दूर ठेवले तरच आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जपता येतात. अहंकार आणि गैरसमज दूर ठेवले तर आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जपता येतात. अहंकार आणि नक्कीच गैरसमज हे माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण की सध्याच्या जीवनामध्ये माणसाचा स्वभाव हा खूप बदललेला आहे आणि या दुनियेमध्ये जर आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर नक्कीच स्वामी समर्थांचा आधार तू आता ऐकत आहेस. एखादी व्यक्ती जर आज त्याच्या परिस्थितीवर आहे, एखादी व्यक्ती आज ज्या परिस्थितीत आहे त्यावर त्याची थट्टा किंवा खिल्ली उडवू नये. कारण काळ खूप शक्तिशाली असतो. आज जो माणूस सामान्य, दुर्लक्षित किंवा अडचणीत दिसतो तोच माणूस पुढे जाऊन मोठे यश मिळवू शकतो. जसा साधा कोळसा वेळ आणि दबावामुळे हळूहळू हिरा बनतो, तसंच माणसाचं आयुष्यही काळाच्या ओघात बदलू शकतो. आज प्रत्येक स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी रडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी दुःख
दुःखात असतो की मी आज सगळ्यांचं चांगलं करून आज माझ्यासोबत वाईट घडतंय, तर ही गोष्ट तुझ्यासाठी आहे. तर ही एक गोष्ट तुझ्यासाठी आहे. विठ्ठल नावाचा एक मुलगा लहानसा गावात राहायचा. विठ्ठल नावाचा एक मुलगा लहानशा गावात राहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलकीची होती. त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. शाळेत तो साधे कपडे घालून यायचा. पुस्तकं जुनी असायची, त्यामुळे अनेक जण त्याची थट्टा करायचे. याचं आयुष्यात काहीच होणार नाही असं लोक सर्वांना बोलायचे. त्याच्या आयुष्यात काहीच होणार नाही असं लोक सर्वांना बोलायचे. पण विठ्ठल शांतपणे आपलं काम करत राहिला. परिस्थिती कठीण होती, पण त्याने शिक्षण सोडलं नाही. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. वेळ जात गेला, त्याच्या मेहनतीचं फळ मिळायला लागलं. तो पुढे शिकला, चांगल्या नोकरीला लागला आणि हळूहळू स्वतःचं नाव कमवलं. काही वर्षाने त्याच गावात तो यशस्वी माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. जी लोक कधी काळी त्याच्यावर हसले होते, तीच लोक आज त्याचा आदर करत होते. तेव्हा सगळ्यांना कळलं की काळ किती सामर्थ्यशाली आहे. आजचा साधा कोळसा उद्याचा हिरा बनू शकतो. फक्त मनामध्ये तेवढा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे. मनामध्ये तेवढा आत्मविश्वास प्रत्येकाने ठेवला पाहिजे. स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनामध्ये कायम एक चांगलं घर बनवतील आणि त्या घरांमध्ये चांगल्या विचारांचाच भंडार राहणार आहे. इतरांचं ऐकण्यापेक्षा स्वामींचं ऐकून बघ, कारण की स्वामींचे शब्द हे तुला कधी एकटं